मार्केट तर जय महाराष्ट्र पब्लिक, आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे दहीहंडीच्या निमित्ताने आपण गावामध्ये दहीहंडी मित्रासोबत साजरी करत आहोत. तर त्याचा व्हिडिओ असणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजेशीर ब्लॉग असणार आहे. ते तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलेच असेल. तो लेट्स गो. आता आम्ही सर्व बालगोपाल गावातील घरोघरी जाऊन एक पाण्याचा शिरकाव प्रत्येक घरातून घेत आहोत. तर आता हा प्रभात राऊंड झाल्यानंतर मग आपण गावातील हंडी फोडणार आहोत. सो तर मी लास्ट 3 इयर्सपासून दहीहंडीचे ब्लॉग करतो आहे. आपल्या चॅनलवरती आहे, तर ते सुद्धा बघा. आणि बघा, सर्वांना पाणी वगैरे घरी भेटत असतं, पण एक घरोघरी जाऊन पाणी घेणे एक खूप वेगळी मजा असते. तर आता आम्ही इकडून प्रसाद वगैरे घेऊन आजीच्या हातून दुसऱ्या घरी जात आहोत. तर आजीने आमच्या अंगावर पहिले दही शिंपडलं, त्याच्यानंतर सर्वांना दही आणि प्रसाद दिला. तर त्याच्यानंतर आपण दुसरीकडे जात आहोत. तर बघा कशी आजी प्रसाद देते आपल्या बालगोपालांना. आता रे नाच ना. पूर्ण गाव फिरून आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. आता मंदिराजवळ आल्यानंतर सर्वप्रथम आता मंदिरामध्ये आरती होईल. त्याच्यानंतर आम्ही गावातील पहिले मंदिरातले हंडी फुटेल, नंतर गावातील बाकीचे हंडी फुटतील. तत्पूर्वी आधी आरती.
वगैरे घेऊन आता दुसरीकडे जात आहोत पहिली हंडी फोडण्यासाठी. तर जाऊयात आपण मित्रमंडळीसोबत. तत्पूर्वी बालगोपाल खूप इथे एन्जॉय करत आहेत. तर आपले राजेश शेठ भेटलेले आज आहे दहीहंडी. तर राजेश भाऊ काय म्हणत दहीहंडीबद्दल? आपला सांस्कृतिक वारसा आपण जपला पाहिजे की नाही? नाही, सांस्कृतिक वारसा तर जपलाच पाहिजे, पण आज जे कामाला लागलेत ना ते बयांच्यापेक्षा खालच्या ताराचे आहेत. नाही पण आता म्हणजे सुट्टी तर नसते ना, पण आता सुट्टी नसते, पण एक दिवस कामाला नाही गेलं तर मॅनेजर भय पण सुद्धा आता कामाला गेलं तर मॅनेजर लोक पासावर लटकवणार नाही नाही का. पण समजायला पाहिजे ना सांस्कृतिक वारसा जपायचा की स्टेटसला ठेवतात काय? जेव्हा 500 नोट पडली बघ 500 रुपयाची सध्या बारीक आहे ती मोठी झाली वापरून खतपाणी घालायला लागेल तेव्हा ती मोठी होईल. मोठी झाल्यावर ती दुकान. तर मित्रांनो हे पाहू शकता ही गावातली आमची पहिली हंडी जास्त का मोठी नाही आहे, बालगोपालांचीच आहे, युवक मंडळीसाठी नाही आहे. कितीच्या? होईल होईल होईल. राजू माग राजू माग राजू. तर फायनली पहिली हंडी फुटलेली आहे. तर आता आपण दुसरीकडे जात आहोत. तर तिथे प्रसाद वगैरे घेऊन बालगोपाल आता पैसे काढण्यासाठी किती धडपड करत आहेत बघा. पैसे आणि केलीसाठी गावाकडे की वेगळी मजा असते पैसे आणि केलीसाठी. अशा प्रकारे आम्ही पहिली हंडी फोडली, म्हणजे मी नाही तुमच्या मंडळीने. तर संजय भाऊ खूप माकले आहेत, तर तुमचं काय मत आहे कशाबद्दल? यावर्षी पोरं खूप कमी आहेत, पूर्वी कसं असायची? पूर्वीची बात वेगळी होती रे. आता पोरांना काय झाली मोबाईलच्या याच्यामध्ये गुंतलेले आहेत ना, त्यामुळे दहीहंडी साजरं करत नाही सण. आता आपण टिकून ठेवले बरोबर. आता यामध्ये किती पोरं बघ ना पुढे येतात का मध्ये? नाही साईडून फक्त मजा बघतात. बरोबर आहे. संस्कृती जपायची कशी आपण? ते त्या पोरांना शिकवल कोण? आई बाप त्यांचे काय फक्त इंटरनेट बस. इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट त्याच्यावरच पोरी लागवायच्या. बाजूला जय जवानाला. दिनेश भाऊ आमचे खूप मागलेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहोत दुसरीकडे अंडे फोडायला. रुपये तुमचे ते अंडे का? अंडे काय मी किती आहेत? आहे सध्या 5 तारांची आहे. नाही फुटले तर कमी करावं लागते थोडं. बक्षीस आहे दिनेश भाऊंच्याकडून बक्षीस आहे. दिनेश भाऊ कुठे आहेत? दिनेश भाऊ बक्षीस किती आहे? 200 रुपये का बक्षीस 5,505 रुपये. ठीक आहे 5 रुपये तरी दे. काय व्हिडिओ चालू आहे. त्यांनी आमच्या गावातला वारसा जपलाय दहीहंडीचा. प्रॅक्टिस वगैरे काय नसते आमच्या इथे. ऑन दी स्पॉट कोण वरचं नाही ते माहीत नसतं. ऑन दी
मत काय तुला काय चढवलं नाही वाटते दुसरा तारा हा आधी का दिनेश भाऊ धन्यवाद एवढी सेवा केल्याबद्दल. त्याला कोणी सांगत नाही ना. काय बाहेर निघा आपणच येत डोले डपी दहीहंडी इथे. तर काय विषय खाली खाली करायचे का माझा पुढचं माझं जरी बांधला का क्लिअर आलं तू थोडासा चित्र पडते जायचे खालून दिसताय बोलतो. अरे बरोबर अरे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे जाऊ दे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. पोट 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 घ्या आलेले आहे. येऊ दे आला 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 सोमेव सोमेव लगे सोमेवला कपला आला आला आला
काल्या मारा का काल्या सांगतो माग माग ए माग माग पुढे आला पुढे आता 3 अंडी फुटलेले आहेत. 4th वनला झालेलो आहोत आम्ही आणि आता बघूयात काय सीन होत होते. ही आमच्या एरियामधले अंडे आहे, आम्हीच बांधलेले. आपली केली पण संपल्यात. केली होतीच कुठं पैसे पण नाही आपण. अजून एक आणली दही अंडे आहे. तर बघूया आता. लास्ट टाइम मी पहिला अटेम्प्ट केला होता. पोळ्यांची सुविधा आमच्या यांच्या मार्फत आहे. तर या अंडी पण फोडेल, ही अंडी पण फोडेल. त्याला 500 रुपये प्रमोद विषयकडून. बघा 500 रुपये गुगल पे कर मला. ये 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 ये
सर्व अंड्या फुटलेल्या गावातील आणि आता आम्ही चाललो आहोत त्याच्या घरी. आता प्रसाद वगैरे खातो आणि जातो घरी. कुठे जायचे आता? तर अशा प्रकारे एकंदरीत होती आमच्या गावातील दहीहंडी या वर्षीची आणि खूप जल्लोष होता. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटमध्ये कळवा कसा ब्लॉग